नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत रोचक धडा शिकणार आहोत, इतिहासाची साधने। आपण भूतकाळ कसा शोधतो, त्या काळातील माणसे कशी जगली, त्यांच्या संस्कृती, व्यापार, युद्धे, स्मारके, विचार हे सगळं आपल्याला कसं कळतं। याचं उत्तर आहे इतिहासाची साधने। चला तर मग सुरू करूया आजचा सुंदर धडा। 1. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास। इतिहास आपल्याला सांगतो लोक कसे जगत होते, त्यांचे व्यवसाय कसे होते, राज्यकर्ते कसे राज्य करायचे, युद्धे का झाली, समाजात कोणते बदल झाले आणि संस्कृती कशी तयार झाली। इतिहास केवळ घटना नाही, तर त्या घटनांमधील संबंध समजणं हे महत्त्वाचं। यासाठी आपण वापरतो इतिहासाची साधने। 2. इतिहासाची साधने म्हणजे काय? इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला माहिती मिळते लोकांनी लिहून ठेवलेल्या गोष्टींतून, किंवा त्यांनी बनवलेल्या वस्तूंमधून, किंवा त्यांच्या काळातली चित्रे, इमारती, साधने, अवशेष पाहून। ही सर्व साधने एकत्रितपणे इतिहासाची साधने म्हणतात। इतिहासाच्या साधनांचे 2 मुख्य प्रकार, 1. लिखित साधने, 2. भौतिक साधने। आता प्रत्येकीचा सविस्तर अभ्यास करू। 3. लिखित साधने। लिखित साधने म्हणजे भूतकाळातील लोकांनी लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी। उदाहरण, प्राचीन हस्तलिखिते, पानांवर, ताडपत्रीवर, कागदावर हस्ताक्षराने लिहिलेले ग्रंथ, शिलालेख, दगडावर, धातूवर खोदलेले लेख। उदा. अशोकाचे शिलालेख, यांमधून त्याचे राज्य, धर्म, धोरण कळते। राजाज्ञा दफ्तरे, राजांनी दिलेले फरमान, हुकूम। सरकारी कागदपत्रे, दफ्तरे, जमीन नोंदी, व्यापारी नोंदी, कोर्टाचे निर्णय। वृत्तपत्रे, मासिके, एखाद्या काळातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती समजते। डायऱ्या, पत्रे, व्यक्तींच्या जीवनाबद्दलची माहिती। ग्रंथ आणि इतिहास पुस्तके, विद्वानांनी लिहिलेले इतिहास ग्रंथ। 4. वृत्तपत्रांचे महत्त्व। वृत्तपत्रे ही इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी एक मोठा आधार आहे। त्यातून आपल्याला मिळते त्या काळातील बातम्या, समाजातील बदल, शासन व्यवस्थेतील निर्णय, युद्धे, उत्सव, चळवळी, महत्त्वाच्या व्यक्तींच्या विचार। उदाहरण, स्वातंत्र्याच्या काळातील केसरी, मराठा ही वृत्तपत्रे आपल्याला त्या काळाची खरी परिस्थिती सांगतात। 5. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, PTI, 1949 मध्ये स्थापन। देशातील सर्व वृत्तपत्रांना बातम्या पुरवते। यामुळे देशभर एकसमान माहिती पोहोचते। इतिहासाचा आधुनिक अभ्यास करताना PTI ची माहिती खूप उपयोगी ठरते। 6. टपाल तिकिटे, लहान पण महत्त्वाची। टपाल तिकिटे म्हणजे एखादा देश आपला इतिहास लहान कागदाच्या तुकड्यात दाखवतो। टपाल तिकिटांवर दिसतात राष्ट्रीय नेते, संत, समाजसुधारक, राजचिन्हे, ऐतिहासिक स्मारके, विशेष घटना, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, नवे शोध। उदाहरण, जवाहरलाल नेहरू यांचे तिकीट, एशियन गेम्सचे तिकीट, भारताचे राजचिन्ह असलेले तिकीट। टपाल तिकिटांमधून देशाची संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो। भारतात हे कार्य प्रसिद्धपणे केले जाल कूपर यांनी। त्यांनी भारतातील पहिले टपाल तिकीट संग्रहालय स्थापन केले। 7. भौतिक साधने। भौतिक साधने म्हणजे भूतकाळातील ख्या वस्तू। या वस्तू आपल्याला सांगतात लोकांचा जीवनमान कसा होता, ते कोणत्या वस्तू वापरत,
त्यांची कला कारागिरी किती प्रगत होती, कोणता धातू कोणती तंत्रज्ञान पद्धत वापरत. उदाहरण, इमारती, किल्ले, मंदिरे, गुहा, पुतळे. इथलं शिल्पकला स्थापत्यकलेचा अभ्यास करतो. नाणी, नाण्यावरून राजा कोण, त्याचे राज्य किती मोठे, अर्थव्यवस्था कशी होती हे कळते. शस्त्रे, भाले, तलवारी, ढाली, धातूची प्रगती. दागिने, कला, सौंदर्यदृष्टी, सामाजिक स्थिती. भांडी, त्यांचे रोजचे जीवन, खाद्य संस्कृती समजते. अवशेष, पुरातत्वशास्त्रातील उत्खननातून मिळणारे अवशेष, हडप्पा, पिंपरी, इनामगाव. 8. संग्रहालय, इतिहासाचा खजिना. संग्रहालय म्हणजे भौतिक इतिहास सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण. या ठिकाणी ठेवले जाते प्राचीन मूर्ती, तांबे, धातूची भांडी. दागिने, नाणी, जुन्या पेंटिंग्ज, पुरातत्व वस्तू. भारतामध्ये प्रसिद्ध संग्रहालय: छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई. राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली. एलिफंटा, अजिंठा वेरूळ. संग्रहालयातील वस्तूंचा अभ्यास म्हणजे इतिहास थेट डोळ्यांसमोर उभा राहतो. 9. दूरश्राव्य माध्यमे. आधुनिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी सर्वात उपयोगी. यामध्ये समाविष्ट दूरदर्शन, चित्रपट, इंटरनेट, रेडिओ, मोबाईल, माहितीपट. या साधनांमुळे घटनेचे थेट चित्रण, मुलाखती, पुरावे, आवाज, व्हिडिओ, फोटो यातून खूप अचूक माहिती मिळते. 10. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. 1960 मध्ये पुण्यात स्थापना. इथे शिकवले जाते फिल्म मेकिंग, दिग्दर्शन, कॅमेरा वर्क, पटकथा लेखन. या संस्थेमधील अनेक डॉक्युमेंटरी, ऐतिहासिक चित्रपटांचा इतिहास अध्ययनात मोठा उपयोग होतो. 11. इतिहासाचा अभ्यास कसा करायचा. इतिहास शिकताना आपण लिखित साधने पाहतो, भौतिक पुरावे तपासतो, वैज्ञानिक शोध वापरतो, घटनांची सत्यता तपासतो, विविध साधनांची तुलना करतो. इतिहास हा कधीच एकाच पुराव्यावर आधारित नसतो. अनेक साधनांची माहिती एकत्र करूनच आखरी निष्कर्ष काढला जातो. 12. निष्कर्ष. इतिहास आपल्या आजच्या जीवनाशी जोडलेला आहे. भूतकाळ समजला तरच आपण भविष्य चांगलं निर्माण करू शकतो. इतिहासाची साधने म्हणजे भूतकाळाचा आरसा, संस्कृतीचा खजिना, प्रगतीचा मार्गदर्शक. जर तुम्हाला हा धडा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या आणि सुंदर पद्धतीने आम्ही पुढील धडेही शिकणार आहोत.